सर्व निवृत्तीवेतनधारकांना प्राध्यापक हेमंत मंगळे यांचा नमस्कार. मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपणाला सर्वांना माहिती आहे की निवृत्तीवेतन हे कोषागार कार्यालयामार्फत अदा करण्यात येतं आणि त्यामुळे निवृत्त झालेल्या व्यक्तींना कोषागारात वारंवार चक्रा घालाव्या लागतात. तर हा जो त्रास आहे, हा त्रास कमी व्हावा याचा शासन विचार करत होतं. अनेक लोकांना जे काही निवृत्तीवेतन मिळत आहे त्याबद्दल समस्या असतात. काहींना जो महागाई भत्त्याचा फरक मिळतो त्या संदर्भात काही समस्या असतात. काहींना इन्कम सर्टिफिकेट पाहिजे असते, तर काहींना फॉर्म नंबर 16 पाहिजे असतो. तर अशा विविध अडचणी जेव्हा येतात तेव्हा प्रत्यक्ष कार्यालयात जावं लागतं, जिल्हा कोषागार कार्यालयात जावं लागतं किंवा मुंबईचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात जावं लागतं. तर अशा प्रकारे निवृत्त झालेले लोक अगोदरच वयोवृद्ध असतात, त्यांच्याकडून जाणं येणं होत नाही आणि अशामध्ये त्यांच्या मागे ह्या फेरा लागतो आणि हा फेरा बंद व्हावा अशा प्रकारचा विचार शासनाच्या मनामध्ये आला आणि म्हणून मग याकरता काहीतरी केलं पाहिजे. त्याकरता वित्त विभाग जो आहे तो वित्त विभाग कामाला लागला आणि त्यांनी एक ॲप डेव्हलप केलं आणि हे ॲप 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. हे ॲप असं असणार आहे की या ॲपच्या माध्यमातून आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या घरबसल्या सोडवल्या जाणार आहेत. एकदा ॲप इन्स्टॉल करून घेतलं की त्यामध्ये ह्या विविध सेवा, इन्कम सर्टिफिकेट असो, फॉर्म नंबर 16 असो, महागाई भत्त्याचा फरक असो, की आपलं निवृत्तीवेतन बघायचं असो, मासिक निवृत्तीवेतन असो की वार्षिक निवृत्तीवेतन असो, ह्या सर्व बाबी आपल्याला त्या ॲपमध्ये बघायला मिळणार आहेत. त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये सखोल अशी माहिती घेणार आहोत. अभिधान व लेखा कार्यालय मुंबई व सर्व कोषागार कार्यालयांमधून राज्यातील निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्याबाबत तर शासनाने जो GR काढला तर त्याचं टायटल या पद्धतीचं आहे की महाउपलब्धी हे मोबाईल ॲप कार्यान्वित शासनाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2026 प्रकरण क्रमांक 41 कोषागार प्रशासन 4 मंत्रालय दिनांक 19 जून 2026. 19 जून 2026ला एक शासन निर्णय ज्याला आपण GR असं म्हणतो तर तो GR पब्लिश करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रस्तावना अशी आहे: महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. म्हणजे अडचण असली की या ऑफिसेसमध्ये आपल्याला जावं लागतं. विशेषतः मासिक निवृत्तीवेतनाबाबतचा तपशील असो, महागाई भत्ता फरक प्रदान रक्कम, आयकर कपात दाखला ज्याला फॉर्म नंबर 16 असं म्हणतात, फॉर्म नंबर 16 असं म्हटलं जातं, उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट, निवृत्तीवेतनविषयक शासन निर्णय इत्यादी बाबींसाठी प्रत्यक्षपणे कोषागार कार्यालयात जावे लागते. राज्यातील बहुसंख्य निवृत्तीवेतनधारक हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे वयोमानानुसार त्यांना उक्त बाबींसाठी कोषागार कार्यालयात जाणे शक्य होत नाही. या सर्व सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करून निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा अंतर्गत वित्त विभागाच्या अधीनस्थ असलेल्या संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळ (MHA-IT) मार्फत राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई
व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे एकात्मिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून त्याचा प्रथम टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. तर सुरुवातीला काही भाग त्याला प्रथम टप्पा असं म्हटलं आहे आणि त्यानंतर तेच ॲप पुन्हा विकसित करून दुसरा टप्पासुद्धा आपल्या पुढे येणार आहे. तर या संदर्भात शासन निर्णय काय घेतला, ॲप कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली शासनाकडून. निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी महाउपलब्धी हे मोबाईल ॲप दिनांक 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. दुसरं, महाउपलब्धी विस्तारित अर्थ. आता याचा अर्थ काय महाउपलब्धीचा? महाराष्ट्र युनिफाईड पेन्शन लाभ डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन अशा प्रकारचं त्याचं विस्तारित हे आहे. महाउपलब्धी तर महाराष्ट्र UPL युनिफाईड पेन्शन लाभ DHI डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन अशा प्रकारचा याचा लॉंग फॉर्म आहे. सदर ॲपद्वारे वेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा एकाच मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाउपलब्धी या मोबाईल ॲपची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात मूलभूत व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर हा प्रथम टप्पा आहे आणि यामध्ये ज्या अत्यंत गरजवंत अशा ज्या बाबी आहेत तर त्याचा समावेश हा पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. या मोबाईल ॲपचं उद्दिष्ट काय आहे? निवृत्ती वेतनधारकांना सिंगल डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेवा उपलब्ध करून देणे. तर मोबाईल ॲपच्याद्वारे सर्वच्या सर्व सेवा ज्या आहेत त्या घरीच मिळाल्या पाहिजे हा एक प्रयत्न आहे. निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती त्वरित, अचूक व पारदर्शक स्वरूपात उपलब्ध करणे, म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा आपण ती माहिती घेऊ शकू आणि पारदर्शक स्वरूपात ती असेल, त्याच्यात कुठलीही चूक नसेल, म्हणजे अचूक असं म्हटलेलं आहे. अधिधान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयावरील प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता कमी करणे. तर वारंवार ऑफिसेसमध्ये कार्यालयांमध्ये ज्या चक्रा माराव्या लागतात तर त्याची गरज असू नये. निवृत्तीवेतनधारकांना सुलभ, वापरण्यास सोपी व सुरक्षित डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देणे. अधिधान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयांकडून द्यावयाच्या सूचना व निवृत्तीवेतन विषयक माहिती वेळेवर उपलब्ध करून देणे. तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट तर बघता येईल, आपलं मंथली पेन्शन बघता येईल, वार्षिक पेन्शन बघता येईल, फॉर्म नंबर 16 आपल्याला तिथूनच आपल्याला त्या ॲपद्वारेच आपल्याला प्राप्त होईल. त्यानंतर वेतनामध्ये जो महागाई भत्त्याचा जो फरक येतो तो सुद्धा आपल्याला दिसेल. एवढंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यालयाकडून द्यावयाच्या सूचना व निवृत्तीवेतनविषयक माहितीसुद्धा वेळेवर उपलब्ध होईल. म्हणजे त्यामध्ये जे काही नवीन नवीन निर्णय आहेत निवृत्तीवेतनधारकांसंदर्भात ते सुद्धा तिथून उपलब्ध होतील. प्रथम टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा. आता प्रथम टप्पा जो आहे त्या प्रथम टप्प्यात कोणकोणत्या सुविधा आहेत? पहिली आहे पेन्शन पेमेंट हिस्ट्री. यामध्ये अधिधान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयांमार्फत निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2024-2025 पासून प्रदान करण्यात आलेल्या मासिक, वार्षिक निवृत्तीवेतनाचा विस्तृत तपशील या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक हे सदरील माहिती PDF स्वरूपात जतन करून ठेवू शकतात. तर आपल्या पेन्शनची जी माहिती आहे 2024 पासून ही सुरुवात झाली आहे, 2024-25 पासून सुरुवात झालेली आहे. मासिक पेन्शन किती होतं, वार्षिक पेन्शन आपल्याला किती मिळालं, तर त्याची माहिती PDF स्वरूपात आपल्याला या ॲपमध्ये मिळणार आहे. दुसरं, इन्कम सर्टिफिकेट. अधिधान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयांमार्फत निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट वित्तीय वर्ष 2024-25 पासून या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. इन्कम सर्टिफिकेट मिळवण्याकरता अनेकांना जिल्हा कोषागार कार्यालयात जावं लागत असे, तर यापुढे मात्र ते इन्कम सर्टिफिकेट 2024 पासून म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षापासूनचे इन्कम सर्टिफिकेट जे आहेत ते आपल्याला या ॲपद्वारे मिळतील.
त्यानंतर PPO लायब्ररी, महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी दिनांक 24/8/2023 व महालेखापाल कार्यालय नागपूर यांनी दिनांक 22/5/2024 पासून निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी PPO, CPO, GPO ची डिजिटल कॉपी निवृत्ती वेतन वाहिनीमध्ये उपलब्ध देण्यात आली आहे. अशा निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना PPO, CPO, GPO ची प्रत PDF स्वरूपात या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 16, ज्याला फॉर्म 16 असं म्हटलं जातं, वित्तीय वर्ष 2025-26 पासून ज्या निवृत्ती वेतनधारकांचे फॉर्म नंबर 16 अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील इतर कोषागार कार्यालयांमार्फत तयार करण्यात येतात, अशा निवृत्ती वेतनधारकांसाठी फॉर्म 16, फॉर्म A and B हे PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर वर्ष संपलं आणि आपल्याला इन्कम टॅक्स रिफंड फाईल करायचा असला की सर्वप्रथम आपल्याला कोषागार कार्यालयात जाऊन फॉर्म नंबर 16 म्हणजे फॉर्म नंबर 16 तयार करावा लागत होता, तर तो सुद्धा आता PDF स्वरूपातच या ॲपद्वारे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुन्हा पुढची सेवा पेन्शन GR, शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेली निवृत्ती वेतनविषयक महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर शासनाचे पेन्शनच्या संदर्भातले जे काही GR असतील, जी काही माहिती असेल शासन स्तरावर निर्गमित करण्यात आलेली, तर ती सुद्धा माहिती आपल्याला या ॲपमध्येच मिळेल. आणि शेवटचं न्यू अनाउन्समेंट्स, संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई अधिदान व लेखा कार्यालय व कोषागार कार्यालयांमार्फत निवृत्ती वेतन वाहिनीमध्ये निवृत्ती वेतनविषयक करण्यात येणाऱ्या नवीन सुविधांबाबत माहिती व इतर महत्त्वाच्या सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती, पुढं काय घडणार आहे, न्यू अनाउन्समेंट्स काय आहेत, शासन पुढे काय बदल करणार आहे, या संदर्भातली माहितीसुद्धा या ॲपमध्ये असणार आहे. तर हा आहे पहिला टप्पा. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काय मिळणार आहे आपल्याला, तर दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाचं आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र, ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट. ज्या लाईफ सर्टिफिकेट करता आपल्याला चक्रा माराव्या लागत होत्या, तर त्या ऑनलाईन सर्टिफिकेट, लाईफ सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला या ॲपद्वारे मिळणार आहे. तसेच ऑनलाईन निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूल, ज्याला पेन्शन ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल. तर पेन्शनधारकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीसुद्धा त्यांना या ॲपद्वारेच नोंदवता येतील, कुठेही जाण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे वृद्धांची गरज जी होती ती घरबसल्या भागणार आहे. कारण त्यांच्याकडून कोणत्याही ऑफिसमध्ये जाणं शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी मिटत नव्हत्या. तर आता असं होणार नाही. ज्याही काही अडचणी असतील त्या अडचणी घरबसल्या ॲपद्वारेच सर्वांना, निवृत्ती वेतनधारकांना सोडवता येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तेव्हा सर्वांना अशी विनंती आहे की आपण हेमंत मंगळे चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.